गोदा पाठविला मादा झाडविली जागा समाधीची जागा स्वच्छ केलेली आहे व तिथे दूर व पुष्प तुळशी आणले आसन तयार केलेलं आहे। देवानी नामदेव महाराजांनी ज्ञानोबारायांना वज्राच्या गजरामध्ये सिद्धेश्वराच्या मंदिराजवळ आणले आणि समाधीकडे चालत असताना एका बाजूने देवाने धरले, दुसऱ्या बाजूने देव निवृत्ती आली धरिले दोन्ही कर देव निवृत्ती आली धरिले दोन्ही कर निवृत्ती आणि धरले दोन्ही कर जातो ज्ञानेश्वर बैसावया। ज्ञानोबाराय आसनावर बसलेले आहे, पुढे ज्ञानेश्वर ठेवलेले आहे। जाऊन ज्ञानेश्वर बैसला आसनावरी पुढे ज्ञानेश्वरी ठेवून या। ज्ञानोबाराय आसनावर बसलेले आहे। ज्ञानोबारायांनी निवृत्तीनाथांना 3 वेळे डोळे उठून बघितलं आणि आपले डोळे घट्ट मिटून घेतलेले आहे। नामदेवराय रडू लागले आणि म्हणू लागले, नामा म्हणे आता लोकला दिनकर बाप ज्ञानेश्वर समाधीस्थ। प्रवर्तून येणारे निवृत्तीनाथाच्या डोळ्यातून सुद्धा अश्रूच्या धारा वाहू लागले। निवृत्तीनाथ म्हणू लागले, आवडण्या कधी केले नाही आणि गुरु शिष्य पण सिद्धी नेले। कधीच निवृत्तीनाथांनी ज्ञानोबारायांचा धर केला नाही। ज्ञानोबारायांचे आपल्या गुरुवर किती प्रेम आहे ते जर तुम्हाला बघायचं असेल ना तर ज्ञानेश्वरचा 13वा अध्याय वाचा, तुमच्या लक्षात येईल की ज्ञानोबारायांचं आपल्या गुरुवर किती प्रेम आहे। निवृत्तीनाथ ज्ञानोबारायांच्या गड्यात करून रडू लागले आणि म्हणू लागले, पाळीला कोसीला लावेला लढा बा माझ्या कृपाळा निवृत्तीनाथ विठ्ठल विठ्ठल। त्याच्यानंतर आमचा सांभाळ तुम्हीच केला। त्याचप्रमाणे मुक्ताई सोपान काका यांची अवस्था खूप विचित्र झाली होती। त्यावेळेला ती छोटीशी मुक्ताई ज्ञानोबारायांच्या पायाला गट्टेशी मिठी मारून रडते, म्हणते, ज्ञानदादा का रे आम्हाला सोडून चाललास? इतका कंटाळलास का रे? इतक्या छोट्याशा बहिणीला तू टाकून चाललास? सांग ना ज्ञानदादा, कोणी काय बोललं का तुला? सांग ना ज्ञानदादा, कोणी काय रागवलं का रे? सांग ना ज्ञानदादा, का आम्हाला सोडून चाललास? ती छोटीशी मुक्त ज्ञानोबारायांना विचारते, ज्ञानदादा सांग ना आम्हाला का सोडून चाललास? ज्ञानदादा आम्ही गावात जायचो तर आम्हाला कोणी बोलायचं, कोणी रागवायचं, कोणी मारायचं तर तूच आम्हाला समजून सांगायचं ना, तूच आमचे अश्रू पुसायचा ना। आता कोण आम्हाला समजून सांगणार, कोण आमचे अश्रू पुसणार? सांग ना दादा, का रे आम्हाला सोडून जातोस? ते मुक्ताई ज्ञानोबारायांना विचारते, ज्ञानदादा एक सांगू, ज्या वेळेला आम्हाला आई वडील सोडून गेले ना त्या वेळेला इतकं दुःख झालं नाही, ज्या वेळेला तू आम्हाला सोडून जातोस ना त्या वेळेला इतकं दुःख व्हायला। माय बाप त्या गेले जेव्हा तेव्हा असे दुःख झाले नाही। ज्याप्रमाणे एखादी वाड्याची झुडूक यावी वाड्याची झुडूक यावी बांधलेली गवताची पेंडी चारही दिशेला पसरून जावी, त्याचप्रमाणे आमची अवस्था झालेली आहे। बांधलेल्या पेंडीचा सुतलाचे ताळा रानवरून माळा पांगलासे अशा प्रकारे सर्वजण खेद करू लागले। नामा म्हणे संत कासाविसा सारे लावती पधर डोळीयासी। अशा प्रकारे निवृत्तीनाथ सोपान काका नामदेवराय यांची अवस्था खूप विचित्र झाली। त्यावेळेला देव तिथे गेले, म्हणू लागले, रडू नका, शोक करू नका असे सांगणारे देव सुद्धा त्यावेळेला तिथे ठसा ठसा रडू लागले। त्यावेळेला देवाला रडताना बघून रुक्मिणी माता देवाजवळ गेली, म्हणू लागली, देवा का रडतात तुम्ही? आतापर्यंत अनेकांना समाधी दिल्या, त्यावेळेला तुमच्या डोळ्यातून असूलचा टेमही सुद्धा आला नाही, असं काय केलंय ज्ञानोबारायांनी? कोण आहे ते ज्ञानोबाराय? तो पुस्ती होय माता तुम्ही जणी खेद करा चित्ता तरी ज्ञानासारखा आता समाधी बैसता। देव रुक्मिणी मातेला म्हणू लागले, देव मनस्वी रुक्मिणीची एकेची योगी देखील आहे ज्ञान जीवन समाधी ते लोकासली। देवाने इतकं ज्ञानोबारायांचं महत्व सांगल्यावर देवाला का रडता म्हणणारी रुक्मिणी माता सुद्धा त्यावेळेला तिथं ठसा ठसा रडू लागली, म्हणू लागली, ऐसे सांगता हरीचे प्रेम व सांडे रुक्मिणीसी म्हणे धन्य धन्य ज्याची खुशी ज्ञानदेव जन्मले ज्ञानदेव जन्मले। अशा प्रकारे ज्ञानोबारायांच्या समाधी थोड्या मोठ्या थाटामाटाने संपन्न झाला आणि मग सर्व संत मंडळी आपण आपल्या स्थानाकडे निघाले। चालत असताना त्यांच्या दिंडीमध्ये बंधनाचा जय घोष चालू झालेला आहे। ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव